ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज चैत्र कृष्ण अष्टमी अर्थात दिनांक आहे शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026. आजची दिनांक 10 एप्रिल 2026. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आणि आजची सुरुवात आहे ती कुलदैवत आपले प्रत्येक घराण्याचं हे कुलदैवत आहे आणि त्याची पूजा अर्चा आज केली जाते. कोणी अष्टमीला करतं, कोण प्रतिपदेला करतं, पण चैत्र महिन्यातच याच महिन्यात शुक्ल महिन्यात चैत्र कृष्ण अष्टमीला ही पूजा केली जाते. आजची चैत्र अष्टमी पूजा ही कुलदैवताची पूजा आहे आणि आत्ताच कुलदैवत किंवा कुलदेवता यांची पूजा केली जाते. आणि त्या आधारावरती माझी एक कविता आहे आणि काही मंत्र आहेत ते तुम्हाला त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आज चैत्र अष्टमी, आज महत्त्व कुलदैवत. आजची कवितेचं शीर्षकच आहे कुलदैवत. चैत्र अष्टमी आज महत्त्व कुलदैवत. चैत्र अष्टमी आज महत्त्व कुलदैवत. प्रसिद्ध प्रचिती पूजन सर्व मंदिरात. प्रसिद्धी प्रचिती पूजन सर्व मंदिरात. आपल्या कुळाचे रक्षण मातेच्या हातात. आपल्या कुळाचे रक्षण मातेचे हातात. चैत्र कृष्ण अष्टमी पूजा करा थाटात. चैत्र कृष्ण अष्टमी पूजा करा थाटात. श्री एकविरा खंडोबा हरबा देवी दैवत. श्री एकविरा देवी खंडोबा हरबा देवी दैवत. वेगवेगळ्यांचे घराण्यांचे वेगवेगळे दैवत. वेगवेगळे घराण्यांचे वेगवेगळे दैवत. कुळाचे रक्षण कुलदेवतांच्या हातात. कुळाचे रक्षण कुलदेवतांचे हातात. कुलदेवतांचे स्मरण असो मात्र आपल्या मुखात. कुलदेवतांचे स्मरण असो मात्र मुखात. कुलदेवतांचे स्मरण आपल्या मुखात. घराण्याचे आई वडील जणू कुलदैवत. घराण्याचे आई वडील जणू कुलदैवत. सुख समृद्धी मिळे सदैव जीवनात. सुख समृद्धी मिळे सदैव जीवनात. वास्तू दोष पितृ दोष नसे आयुष्यात. वास्तू दोष पितृ दोष नसे आयुष्यात. नकारात्मक शक्ती जाळी पडतो. नकारात्मक शक्ती जाळी पडतो. कुटुंबासवे दर्शन जावे मंदिरात. कुटुंबासवे दर्शन जावे मंदिरात. काही वेळ बसून प्रार्थना हात जोडत. काही वेळ बसून प्रार्थना हात जोडत. मंदिरातून बाहेर पडताना मातेचे दर्शन. मंदिरातून बाहेर पडताना मागे वळतो. मातेचे दर्शन आभार मानावेत. मातेचे दर्शन आभार मानावेत. हे एक महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा देवळात जातो, देवाचं दर्शन घेतो ते आणि पटकन वळून मागे न पाहता घरी येतो, तसं नाही आहे. हे कुलदेवताचं पूजा आहे असंच नाही तर सर्व देवता कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर आपण मंदिरात जातो जसं काय आपल्याला काही भरपूर काम आहे आणि पटकन हात जोडतो आणि पटकन निघून जातो, तसं करू नका. देवळात गेल्यानंतर 2 मिनटं देवाजवळ प्रार्थना करा. आपल्याला हवं नको ते मागा आणि देवाला मनपूर्वक नमस्कार करा आणि नंतर तिथे 2 मिनटं 5 मिनटं असं नाही, इथे एक 10-12 मिनटं तिथे मंदिरात बसा. देवाचे नामस्मरण करा आणि नंतर देवळातून बाहेर पडताना आपल्या घरी येताना देवळाकडे मागे वळून पहा आणि
देवाला सांगा की तू मला आज दर्शन दिलंय, मी खरोखर आभारी आहे. आणि हे आभार देवाचे मनाचे आहे. मी देवाला आपण एक नमस्कार करून आणि आमच्याबरोबर आता तू चल देवा आणि आमचं रक्षण कर. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, गणपते नमः. आणि आज कुलदेवताचा मंत्र आहे, ज्यांचं दैवत खंडोबा आहे त्यांचा मंत्र असा आहे, ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय, ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. दुसरा मंत्र आहे, श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः, श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः. तसं आपल्या देवीचा मंत्र आहे, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवे नमः, श्री कुलदेवे नमः, श्री कुलदेवे नमः. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः. आपल्याला हे मंत्र देवीच्या देवळात गेल्यानंतर किंवा आपल्या घरी हे म्हणण्याच्या घरी पूजा अर्चा सकाळ उठून करायचीच आहे. आणि विशेष म्हणजे देवळात आपण दर वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार एकदा तरी आपण जी कुलदेवता आहे कुलदैवत आहे तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. अत्यंत फायदाच होतो, अतिशय अतिशय फायदा होतो. आयुष्यात सुख समृद्धी आहे मिळतेच आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घराणं येते, घराण्याचं आईवडील हे देवता ह्यांचं दर्शन घेणं अतिशय महत्त्व आहे. ओम गम गणपते नमः, श्री कुलदेवताय नमः, ओम श्री. आणि खंडोबाचा दुसरा मंत्र आहे, आणि आपली जी पूजा आहे ती आपली परंपरेनुसार जे आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करायची आहे. दुसरं म्हणजे देवाला नैवेद्य दाखवला जातो, देवाला नैवेद्य दाखवला जातो, ती सुद्धा एक परंपरेनुसार दाखवण्याची पद्धत आहे. कोणा तिखट नैवेद्य म्हणतात, कोणी गोडा नैवेद्य म्हणतात. अशा प्रकारचे दोन्ही नैवेद्य असतात. आणि त्यापैकी आपण कोणत्या नैवेद्य दाखवत आहे, कोणत्या आपल्या परंपरानुसार आपण दाखवत आहे, आपल्या ज्या पद्धतीने आपण दरवर्षी करतो त्याच पद्धतीने पूजा करायची आहे, काही बदल करायचा नाही आहे. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, कुलदेवताय नमः.